मुलं तर काय काय एखाद्या गोष्टीशी आकर्षण होतात आणि ते ठरवतात की मला हे व्हायचं. त्याच्यासाठी त्याला फार माहिती नसते. पण त्याच्याही अगोदर हा प्रश्न विचारेल, म्हणजे जो पण मुलगा ज्याला यायचा आहे, त्याला हे विचारायचं, "तुला आज मोकळीक दिली तुझ्या आई-वडिलांनी, की तू काय करशील? तर मग आता सुट्टी आहे तुला. तुला काय करायला आवडेल?" त्यावेळेस जर त्यांना सांगितलं की नाही मला चित्र काढायला आवडतील. कारण तुम्ही बघा काही-काही मुलांना चित्र आवडतं किंवा गायला आवडतं. त्यांना जसा वेळ मिळाला की तशी ती गोष्ट करतात. ते न सांगता करतात. तुम्ही सांगून किंवा ठरवून ही गोष्ट नाही करू शकत. आणि काही-काही लोकांनी ठरवलं की नाही मला ॲनिमेशनमध्ये जायचं. तर मला त्यांना हे म्हणायचं हे काही मजेचं फील्ड नाहीये बाबा. इथं पण खूप तुम्हाला मेहनत घेणं आहे. तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन वाढवणं आहे. तुम्हाला तुमचं स्केचिंग चांगलं करणं आहे. तुम्हाला नवीन टेक्निक शिकणं आहे आणि ज्या फील्डमध्ये जायचं त्याच्याविषयी तुमच्याकडे कमीत कमी 1000 प्रश्न तर असले पाहिजे, की एखादा आता तुम्ही ॲनिमेशन बघितला मांगाचा असो, डिझनीचा असो, पिक्सारचा असो. बघितल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न यायला पाहिजे, की अरे हे कसं केलंय? ॲनिमेशनमध्ये फक्त हे ॲनिमेटर एकच जॉब नाहीये. त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट्स आहेत. एखाद्याला स्टोरी चांगली सांगता येत असेल, तो पण या फील्डमध्ये काम करू शकतो. एखादा चांगला एडिटिंग करू शकतो, एखादा चांगला म्युझिक देऊ शकतो, एखादा मिमिक्री आर्टिस्ट असतो, जो वेगवेगळे आवाज काढतो. तर असे नंबर ऑफ डिपार्टमेंट्स आहेत तिथे. तर नंबर ऑफ पीपल आहेत. तुम्ही तुमची कॅपेबिलिटी ओळखा आणि या क्षेत्रामध्ये या. आणि ह्या तयारीने या, की इथं मेहनत करायची आहे. इथं मन लावून काम करायचं आहे तुम्हाला.